कोणसई येथे सुतळी बॉम्ब बनवणाऱ्या कारखान्यात भीषण स्फोटाची घटना समोर आलेली आहे. पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कोणसई येथे आज झालेल्या भीषण स्फोटाने संपूर्ण परिसर दणाणून गेला. ग्रामपंचायत हद्दीत राजरोसपणे सुरू असलेल्या अनधिकृत फटाका कारखान्यात अचानक झालेल्या स्फोटात निष्पाप कामगार भावेश दिलीप वावरे यांचा जागीच मृत्यू झाला. तर मोनिका सचिन पडवले वय 25 या गंभीर अवस्थेत मृत्यूशी झुंज देत आहेत. या दुर्घटनेत मोनिका वारदी वय 22, अर्चना मिसाळ वय 19, प्रतिभा पवार वय 32, जागृती गवते वय 25 आणि प्रमिला पडवळे वय 25 या 5 महिला कामगार गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर वाडा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्फोट इतका भीषण होता की त्याचा आवाज दूरवर ऐकू गेला आणि परिसर अक्षरशः हादरून गेला. मृत भावेश वावरे यांचे शरीर स्फोटाच्या तीव्रतेमुळे दूर फेकले गेले. हे दृश्य पाहून उपस्थितांच्या काळजाचा ठावच हरपला. घटनास्थळी कुटुंबियांचा आक्रोश, अश्रू आणि हंबरडा यामुळे वातावरण पूर्णतः शोकमग्न झाले. धक्कादायक बाब म्हणजे या कारखान्यात जवळजवळ 32 कामगार रोजंदारीवर काम करत असल्याचे बोलले जाते. मात्र त्यांना ना कोणते प्रशिक्षण ना कोणती सुरक्षा. सुतळी बॉम्ब सारखे अत्यंत धोकादायक फटाके तयार होत असताना प्रशासन मात्र पूर्णपणे निष्क्रिय राहिल्याचा संतापजनक आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. फटाके बनवण्याची का? अच्छा, साधारणतः ही कंपनी किती कालावधीपासून सुरू आहे? किती 3 महिन्यापासून? किती कामगार आहेत तिकडे? आता इथे जे कामगार आहेत, महिला हे सगळे इथले स्थानिक आहेत की? वारंवार तक्रारी करूनही अधिकाऱ्यांनी कानाडोळा केल्यामुळेच आज ही जीवघेणी दुर्घटना घडल्याची चर्चा रंगली आहे. गावाच्या मध्यभागी असा स्फोटक कारखाना कसा चालू होता? परवानगी कोणी दिली? की सगळं काही बेकायदेशीरपणे सुरू होतं? या प्रश्नांनी नागरिक संतप्त झाले आहेत. आता परिसरातून एकच मागणी जोर धरते आहे. कारखाना मालक आणि जमीन मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. मृतांच्या कुटुंबियांना तातडीने मदत जाहीर करा. जखमींना सर्वोत्तम उपचार द्या. ही केवळ दुर्घटना नाही, तर प्रशासनाच्या हलगर्जीपणाची भीषण किंमत आहे आणि त्या किमतीत एका कुटुंबाचा आधार कायमचा हरपला आहे.